श्री शेषनारायण देवस्थान कुंभेफळ आणि आमच्या गावातील सर्व ग्रामस्थ, ग्रामदेवता आणि या यात्रेची परंपरा टिकवण्याच्या संदर्भामध्ये, गावातील एकोपा टिकवण्याच्या संदर्भामध्ये, सामाजिक सलोखा टिकवण्याच्या संबंधामध्ये ज्यांनी या तालुक्यामध्ये विशेषतः करून कुंभेफळ गावामध्ये ज्यांचं योगदान आहे अशा स्वर्गीय मेणानाथजी पांडे साहेब यांना प्रथमतः मी या निमित्तानं अभिवादन करतो। आणि या यात्रेच्या संदर्भाने गेली 3 वर्षापासून आम्ही लोकनाट्य तमाशा मंडळाचे जे कार्यक्रम ठेवतो त्याचं उद्घाटन करण्याचा एक नवीन साचा या ठिकाणी ग्रामस्थांसमोर मांडला। त्यावेळेला पांडेसाहेब उपस्थित होते। त्यांनी परवानगी दिली की लिलावाचा जो नारळ आहे, नारळ वाढवण्याचा सन्मान आपल्याच गावातील मान्यवरांना मिळाला पाहिजे अशा प्रकारचा प्रस्ताव मांडला। त्याला आमच्या ग्रामस्थांनी एकमताने या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला। 3 वर्षापासून पहिल्यांदा सन्माननीय संपतराव कोटकर, त्यानंतर आदरणीय अण्णा तथा तुकाराम उमाजी पांडे आणि यावर्षी आमचे सन्मित्र युवा उद्योजक असा त्यांचा नामोल्लेख करता येईल असे नवनाथ दगडू पांडे यांनी यावर्षीचा लिलावाचा नारळ रुपये 35,000 या ठिकाणी शेषनारायण चरणी अर्पण करून त्यांना या ठिकाणी आम्ही हा बहुमान देणार आहोत आणि दिला जाणार आहे थोड्याच वेळामध्ये। कार्यक्रमाची रूपरेषा जर पाहिली तर सकाळी अभिषेकाचा कार्यक्रम, सर्व ग्रामदैवतांचा अभिषेक आम्ही करत असताना सर्व समावेशक ग्रामस्थांना त्यामध्ये सहभागी करून घेतलं। त्यानंतर 5 नामाचा या ठिकाणी जागरण गोंधळ या ठिकाणी मंदिरासमोर आम्ही संपन्न केला आहे। आता सध्या काठीची मिरवणूक चालू आहे आणि बरोबर ठीक 10 वाजता सन्माननीय पद्मश्री ज्यांना किताब मिळाला असे अकोले आणि संगमनेर तालुक्याचं तशा अर्थाने वैभव असणारे माननीय खेडकर साहेब, रघुवीर खेडकर स कांताबाई सातारकर यांचा लोकनाट्य तमाशाचा मंडळाचा या ठिकाणी कार्यक्रम ठीक 10 वाजता सुरू होईल। या पंचकृषीतील सर्व ग्रामस्थांना अतिशय नम्रतापूर्वक विनंती करतो की या लोकनाट्य तमाशा पाहण्याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा। यात्रेच्या निमित्तानं या ठिकाणी या पंचकृषीमध्ये असणाऱ्या सर्व भाविकांना यात्रा कमिटी, कुंभेफळचे सर्व ग्रामस्थ, सर्व याच्यामध्ये कार्यरत असणारे आमचे सर्व कार्यकर्ते यांच्या वतीनं मी या ठिकाणी आपणा सर्वांना मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवा। तुम्हाला पुन्हा एकदा ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक असे धन्यवाद देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। परंपरेनुसार आज अक्षय तृतीयानिमित्त कुंभेफळ गावची भरघोस अशी यात्रा भरलेली आहे आणि पारंपरिकदृष्ट्या या अक्षय तृतीयानिमित्त आज कुंभेफळ ग्रामस्थ आणि सगळे इथं पाहुणे आमच्या गावात पहिल्यांदी हजर असतात। कोणी असू, कुठे असू, पण या अक्षय तृतीयानिमित्त आज आमच्या गावात सगळे पाहुणे मंडळी, भोजनाची व्यवस्था आणि एक तमाशाची व्यवस्था आणि पारंपरिकदृष्ट्या आमच्या काठीची मिरवणूक प्रथमतः आमच्याकडं भाग्यवान मानली जाते आणि या काठीच्या निमित्ताने आज सगळे दर्शनासाठी आणि काठी नाचवण्यासाठी हा सगळा परिवार म्हणून कुंभेफळ गावात एकत्र आलेला आहे आणि या दृष्टीनं आम्ही सगळ्यांना शुभेच्छा देतो। थांबतो। सालाबादप्रमाणे याही वर्षी 2026 मध्ये आम्ही सर्व गावकऱ्यांनी मिळून यात्रेचं आयोजन केलं। या यात्रेसाठी आत्तापर्यंत कधी नव्हे रघुवीर खेडकर तमाशा हा सगळ्यांनी ठरवलं आणि तो आणण्याचा प्रयत्न केला। त्यासाठी सर्व ग्रामस्थ व सर्व पंचकृषीतील तमाम भाविकांनी याचा लाभ घ्यावा आणि यात्रा कमिटीच्या वतीने मी सर्वांचं अभिनंदन करतो। धन्यवाद। आज आमच्या कुंभेफळ गावामध्ये श्री शेषनारायणाची यात्रेच्या निमित्ताने
बाहेरून काही तालुक्यातून बाहेरच्या तालुक्यातून अशी उत्कृष्ट अशी गर्दी होते आणि या ठिकाणी विशेष करून दरवर्षाप्रमाणे या ठिकाणी तमाशाचा कार्यक्रमसुद्धा होतो. परंतु यावर्षी अति उत्साहात ही यात्रा आपल्या सर्वांच्या कुंभेफळ गावच्या वतीनं संपन्न होती आणि या ठिकाणी मास्टर रघुवीर खेडकर लोकनाट्य तमाशाचा या ठिकाणी कार्यक्रम होतो आहे. हे आम्हाला सर्वात अभिमानाची बाब आहे, कारण आमच्या गावामध्ये प्रत्येक वेळेस आम्ही वेगवेगळे तमाशे आणले प्रत्येक वेळेस, परंतु ह्या वेळेस आम्हाला मास्टर रघुवीर खेडकरनं सहकार्य केलं. याबद्दल मी आलेल्या यात्रेकरूंचं आणि तमाशा मंडळाचं आणि काठीची ही मिरवणूक ही अगदी पहिल्यापासून पारंपरिक अति उत्कृष्टामध्ये होती आणि त्याच्यात ह्या वाद्यांची साथ मिळाली. अगदी आनंदामध्ये आमची सगळी तरुण मंडळी. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.